नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत। आज आपण मुंबई इंडियन्स येणाऱ्या 2026च्या IPL स्पर्धेसाठी कोणत्या खेळाडूंना कायम राखणार आणि कोणत्या खेळाडूंना सोडणार याचाच आढावा आज आपण आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। तुम्ही पण मुंबई इंडियन्सचे चाहते असाल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा। तर मित्रांनो, IPL 2026 मध्ये जोरदार पुनरागमन करण्याच्या दृष्टीने मुंबई इंडियन्स संघात काही मोठे बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नवीन खेळाडूंना संघात घेण्यासाठी आणि पर्स स्ट्रिंग म्हणजेच खर्चासाठी उपलब्ध असलेली रक्कम वाढवण्यासाठी मुंबई काही महागड्या आणि अपेक्षेनुसार कामगिरी न करणाऱ्या खेळाडूंना वगळण्याचा निर्णय घेऊ शकते। मुंबई इंडियन्स त्यांचे बहुतेक मुख्य खेळाडू कायम ठेवण्याची शक्यता असली तरी संघातील 5 ते 6 खेळाडूंना वगळले जाऊ शकते। मुंबई रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट सारखे दिग्गज खेळाडू कायम राखणार, यात कोणतीच शंका नाही। मात्र संघातील कॉम्बिनेशनच्या दृष्टीने महागड्या खेळाडूंना पलटण रिलीज करणार हे नक्की, ज्यामुळे संघाला मेगा ऑक्शनमध्ये नवीन आणि मजबूत पर्याय शोधता येणार आहे। संघांना डिसेंबर पूर्वी रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे। त्यामुळेच मुंबई पलटणने संघातील 5 ते 6 खेळाडूंबाबत मोठा निर्णय घेतला आहे। मुंबई इंडियन्स संघातील दीपक चहर, मुजीब उर रहमान, रॉबिन मिन्स, अर्जुन तेंडुलकर, करण शर्मा, रिस टोपली, राज बावा यांसारख्या खेळाडूंना धक्का देत त्यांना संघातून बाहेरचा रस्ता दाखवू शकते। यानंतर मुंबई येणाऱ्या लिलावात कोणत्या खेळाडूंवर डाव टाकते ते पण पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मित्रांनो, डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या लिलावाआधी मुंबई कोणत्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवू शकते? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा।